राजपाश यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असाच सपोर्ट राहू द्या। आपले सबस्क्रायबर वाढत आहेत, असंच वाढत राहू द्या। चला आता दीदीला सोडायला जाऊ, बाय। तर गाईज आता वडापाव खायला घेतले, सिद्धूला सांगलेला आणायला। फेमस उंदरोबा चटणी फेमस उंदरोबाची चटणी फेमस आहे ना। ते यांना बाहेर काढतो, खाजा प्यायला टाकतो। ये गोट्यान 3 बैल आहे, याला यो तीन आहे, तुला धरून 3। मग तुझा पोऱ्या म्हणजे तू पण बैलच ना, आई बघ सिंग केली। तर बघा आई बघा यो तो चिक्या घालण्या पालाला, या अशी मेहनत घ्यायला लागते तेव्हाच फल भेटतं। आता यो पलत नव्हतं, याला पालासाठी आम्ही खूप मेहनत घेतली। चला गोटा बिटा साफ करतो, बैलांना खाजा टाकतो। ताकद घेतले सिद्धूनी। सिद्धू काय बोलतो, मेहनत करत राहायची का नाही? करत राहायला आपल्याला इथे एक नवीन गोटा बनवायचे वेगळा चिक्यासाठी, कारण की ते आतमध्ये दोघं लय भांडणं करतात। तो द्यावाना लय ताव या करता, ताव देतो। हे बघा तो वापस भुंगा जवळ दादू कसा धावला बघ। काय गाइस, आता आम्ही चाललेलो आहे टिटवाल्याला। पाहू शकता रस्ता बघून घाण आहे, हे घाबरलेत माझ्या मागे। तर मी यांना काय सांगू, मला धमकी अगोदर दिले। कुलाली एक झोपून रोडावर जिंकून असं रोड चांगला बघला नव्हता मी, त्यामुळे पायाची अवस्था बघा नाही दिसत। बघ बघू पाहू शकता पायाचं इकडं बघा। कॉफी राहू दे, हे पाय बघ। तो गाई चालो आम्ही टिटवाल्याला, एक गाडी मागे आम्ही पुढे आहे। गुड्ड्यावर जोर घेतले जाऊन तिथे टाकल्यावर मारत। गुड्ड्या कसं वाटत? तो गाई जाता चाललं दर्शनाला। हा कुठला आवाज येतो? गुड्ड्या काय या काय गुत्तांगुत्त चालले तुझी? अरे या बघ कॅमेरा। आता दर्शन झालंय, आता चाललो घरी। मंदिरात तरी सुधर होऊ शकतं, नाही तर टायरा नावा नाही। आता घरी निघलोय जायला। आम्ही चाललो घरी, एक गाडी मागे, हे 2 बापरे आमचे वाढले। बाय बाय। आता चालू चिक्याला आतमध्ये बांधलं जाऊन पहिले, आणि जेवलो ना आता चालू आहे बाहेर। एवढी मोठी पिशवी ब्लॉक करता मग, एवढी मोठी पिशवी ना तू अक्का बसशील त्यात। गाईच 2 तास झाले दवाखान्यात आलतो, अजून इथंच आहे ना, चार्जिंग संपले माझी। तर आता मी जातो घरी। तर वाजले 7, जाता जाता 9 वाजतील। तर घरी गेल्यावर मी चार्जिंग करतो, मग तुम्हाला भेटतो। आता घाबरतो।
Run. इसमें बैठ बस 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 नहीं आप तू बस नाही खाली बस ना. बस मागचं आजचा ब्लॉग एवढा शूट करता आला कारण की मी दुपारी 4 वाजल्यापासून नानासोबत होतो बदलापूरला दवाखान्यात. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, घंटा तर लवकर वाजवा.